तर मी कारल्यामध्ये कोणते कोणते मसाले भरले बघा. हळद, कांदा लसूण मसाला, पावभाजी मसाला, गरम मसाला आणि मीठ, हे सगळं काही मी त्या कारल्यामध्ये भरून घेते आणि त्याच्यानंतर मी करेन त्याला फ्राय. कारल्यातले सगळ्या बिया काढून घेतलेले आहे मी आणि आता भरून घेते. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. लक्ष्मी डोंकर. कशा आहात यूट्यूब फॅमिली? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. मी पण खूप मस्त मजेत आहे. तर आता मी बनवते आहे फायनली कारल्याची भाजी. आज माहिती नाही मला का कारलं खूप वाटायला लागलं, त्याच्यामुळे मी बनवते फक्त 5 कारले, कारण माझ्या घरामध्ये कोणाला कारलं आवडत नाही, कडूचार. सो मी ट्राय करणार आहे आणि हे खूप छोटे छोटे गावरान कारले आहेत. तर आज मी बनवते कारल्याची भाजी. तर आधी मी कारल्यांना स्वच्छ धुवून घेतले आणि मग त्याच्यानंतर मी ह्याला सोलून घेतलेलं आहे छानपैकी. हे बघा, पिलरनं 5 कारले मी सोलून घेतलेले आहे आणि आता हे मागचं पुढचं ह्याचं जे हे काढून, दांडं काढून ह्याला मला चीर लावायची आहे आणि चीर लावून ह्याच्यामध्ये मला मीठ भरून ठेवायचं आहे 10-15 मिनटापर्यंत. हे बघा, मी छान अशी चीर लावलेली आहे ह्याच्यामध्ये आणि आता मी ह्याच्यामध्ये मीठ भरून घेईन. तर कारलं सोलून बनवल्याने कडूपणा थोडा कमी लागतो असं म्हणतात, त्याच्यामुळं मी सोलून बनवते. तर सगळ्या कारल्यांना मी चीर मारून घेईन आधी. माहिती नाही, खूप हार्ड चाललं. ठीक आहे, करून घेईन. हा वाला चाकू नाही मम्मा, काकडी खाणार आहे तू? नको काकडी, मी कारला कशाला घेतलं? कारला बनवते. कारला तू खाणार का? कारला चाकू पाहिजे, तू दोन्ही चाकू घातले. मग दुसरा चाकू घे ना. आता कसं टेस्ट येत त्याला? हा, ह्याला पण लागला चिरा मस्त. इथं आणखीन 3 आहेत, तिन्हींना चिरा लावून घेते मस्त चाकूने. ह्याला पण लागलेला आहे छानपैकी चिरा आणि आता एक राहिला आहे शेवटचा. तर माहिती नाही भाजी खाऊ शकते की नाही, पण बनवते तर आहेच मी. ॲक्च्युली मला खायची आहे कारला. फायनली सगळ्याला चिरा लागलेला आहे आणि आता मी ह्याला लावून घेते छानपैकी भरपूर असं मीठ, की जेणेकरून त्याच्यातलं कडूपणा निघून जायला पाहिजे. आणि एक भांडा घेऊन मी त्याच्यामध्ये ठेवून देईन सगळं काही. ठीक आहे, तेवढं नको करू सगळं. असं मीठ लावून घेते प्रत्येकामध्ये. मीठ एकदम छानपैकी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हे नाही घायला पाहिजे. सगळ्या कारल्यांमध्ये मीठ लावून घेणार आहे मी छान असं आणि ह्याला 10-15 मिनटं मी ठेवणार आहे. आणि गेस करा आणखीन काय बनवते मी आज, की ज्याच्याबरोबर मी कारला खाणार आहे. हे झालं 5 कारल्यांना मीठ लावून. हे बघा, 5 कारल्यांना मीठ लावून घेतलेलं आहे. तर चला आता ठेवून देते 10-15 मिनटं साईडला. आणि राजमा होतोय माझा फायनली. आता मी ठेवले ह्यांना मीठ लावून 15 मिनटं झालेलं आहे. आता छानपैकी मी ह्याच्यामधले बिया काढून ह्याला पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन येते.
फायनली झालेलं आहे कारलं रेडी. हे बघा किती छान असं झालेलं आहे कारलं, एकदम मस्त. त्याचे डाव आहे.